या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. आपण आपला उद्योग करताना सामाजिक जाणीवांचे भान नेहमी ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, नेहमी देण्याची वृत्ती ठेवा, माणसांना जोडा, तसेच यश हे नेहमी सामूहिक असते हे नेहमी लक्षात ठेवा, असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी केले. ब्राह्मण बिझनेस फोरमच्या वतीने 30 नोव्हेंबरला हॉटेल सयाजी येथे ब्रह्मऊर्जा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध मान्यवरांना पुरस्कार दिल्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जेनरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यात सुनंदन लेले यांच्या हस्ते उत्कृष्ट उद्यमशीलता पुरस्कार नितीन वाडेकर, विजय पत्की, रोहिणी परांडेकर, सचिन शानबाग, वेदमूर्ती सुहास जोशी यांना देण्यात आले. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर ब्राह्मण बिझनेस फोरमचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. 2018ला स्थापन झालेला फोरम ब्राह्मण उद्योजकांना सतत पुढे नेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. यात वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष नरेंद्र जोशी, सचिव अजिंक्य देशपांडे यांसह पदाधिकारी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.